नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी इतिहास विषयाचे प्रकरण 5वे स्वराज्य स्थापना स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, गटात न बसणारे शब्द शोधा। 1. पुणे, सुपे, चाकण, बंगळूर। गटात न बसणारा शब्द आहे बंगळूर। 2. फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत। गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव। 3. तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। गटात न बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 2, चला लिहिते होऊया। 1. शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा। उत्तर, पुढील विविध संस्कार केले। 1. शील म्हणजे शुद्ध चरित्र, सत्यप्रियता। 3. वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयकांक्षा तसेच स्वराज्य स्वप्न अशा रीतीने वीर माता जिजाऊंनी शिवरायांवर केलेले संस्कार होते। प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली। उत्तर, पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे। हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता। या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा। उत्तर, 1. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुतूल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेते, बाजी प्रभू देशपांडे अशा रीतीने येथे शिवाजी महाराजांच्या सवंगडी व सहकार्यांची यादी आहे। प्रश्न क्रमांक 4, शोधा आणि लिहा। 1. शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात? उत्तर, शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते। दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता। परकीय लोकांच्या सत्ता उलटून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती। त्यासाठी शिवरायांना राजा बनवण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती, म्हणून शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? उत्तर, शिवरायांनी कल्याण, भिवंडी ही ठिकाणे जिंकली। या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती। या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपली प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली होती, म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, शिवरायांनी आदिलशाही बरोबर तह का केला? उत्तर, शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता। त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्याच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले। वेढ्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले। त्याच वेळी शाहिस्तेखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली। एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला। प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? उत्तर, सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली। त्यामुळे वेढा शिथिल झाला। याचा फायदा महाराजांनी घेतला। त्यांच्यासारख्या दिसणारा शिवा काशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला। पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली। दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।